मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे गुरुपौर्णिमा, तर तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा। तर पौर्णिमेला माझं रुटीन तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असेल तर आहे ना नक्की म्हणजे याच्या पहिलेचे ब्लॉग नक्की बघा, तर तुम्हाला कळेल माझं पौर्णिमेचं रुटीन काय येते। तर सुरुवातीला इथे आहे ना हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे आणि अक्षय कलश पण ठेवलेला आहे। तर आज आहे ना इथं छान अशी पूजा आहे ना मी केलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त। कारण की आज ही पूजा पण करायची, प्लस आज आहे ना आखाड महिना तळायचा आहे, म्हणजेच पुरणपोळी वगैरे सगळं असं काही करायचं आहे। आणि पौर्णिमेनिमित्त मी दरवेळेस आहे ना कुंकुमार्जन करत असते, म्हणजे दर पौर्णिमेला शुक्रवार आणि मंगळवारी पण करत असते, पण पौर्णिमेला तर आवर्जून करत असते। जर एरवी म्हणजे मंगळवारी शुक्रवारी जर मला नाही जमलं अष्टमीला वगैरे तर मी पौर्णिमेला तर नक्कीच करत असते। तर आता इथे देवाऱ्यातली पूजा छान अशी माझी करून झालेली आहे। त्याच्यानंतर मग आता इथे मी खाली ना कुंकुमार्जनची पूजा मांडणार आहे। तर कुंकुमार्जनची पूजा वगैरे सगळं करून घेणार आहे मी। आणि कुंकुमार्जन मी कसं करते काय करते हे सगळं आहे ना मी ना व्हिडिओ शेअर केलेला आहे। कधी करावं कसं करावं हे सगळं काही ना मी शेअर केलेलं आहे, तर नक्की जाऊन बघा। मी खाली ना व्हिडिओची लिंक देईल किंवा इथे व्हिडिओमध्ये ना वरती अशी लिंक देईल मी त्या व्हिडिओची, तर नक्की जाऊन बघा। तर आता इथे माझं कुंकुमार्जन वगैरे छान असं झालेलं आहे। त्याच नंतर आहे ना आरती वगैरे पण करून झाली मी आणि इथे लगेच आहे ना मी स्वयंपाकाला लागली, कारण की लवकर आहे ना स्वयंपाक करायचा होता। म्हणजे नंतरून मला केंद्रामध्ये पण जायचं होतं, कारण की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचं आहे ना दर्शन तर घ्यायचंच होतं, पण गुरुपद पण घ्यायचं होतं। घरी पण घेऊ शकतोय आपण आणि केंद्रामध्ये पण जाऊन घेऊ शकतोय, पण मग कसं आपण दर्शन पण होतं आपलं आणि गुरुपद पण घेऊन होतं। सो मग मी आहे ना त्याच्यामुळे पटकनी असं आवरलं आणि केंद्रात पण जायचं होतं। स्वयंपाक मेन म्हणजे मला पुरणपोळीचं करायचं होतं। तर आता इथे मी लागले स्वयंपाकाला, सगळं पूजा वगैरे सगळं आवरलं आणि तुमच्याबरोबर शेअर पण केलं। कशी वाटली आजची पूजा तेही सांगा मला। तर आता इथं मेथीची भाजी करतीये मी, साधी हिरवी मिरचीची, कारण की मी लसूण वापरत नाही देवीला नैवेद्य जेव्हा दाखवायचा असतो मला तेव्हा। तर आता इथे मेथीची भाजी करते आणि त्याच्यानंतर माझी पुरणपोळी ना सुरुवातीलाच करून झालं, कारण की मला ना रेसिपीचा व्हिडिओ करायचा होता। सो मग मी पुरणपोळी करून घेतली आणि मग म्हटलं तुमच्याबरोबर आहे ना आज आहे ना बटाट्याची भजी मी कशी बनवते, म्हणजे वेगळ्या पद्धतीने आहे। याच्या पहिले पण एक रेसिपी शेअर केलेली मी बटाट्याच्या भज्यांची। सो आता हे वेगळे, म्हणजे आता याच्यामध्ये आहे ना मी सोडा वगैरे काहीच टाकणार नाहीये। जस्ट फक्त आता मी मिक्सरमध्ये ना हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं बारीक करून घेणार आहे आणि हे ना जे मी बटाट्याचे काप केलेत त्याच्यामध्ये आता टाकून घेते मी। आणि आता याच्यामध्ये हळद आणि मीठ बस एवढंच टाकायचं, सोडा नाही टाकला तरीही चालतं। सोडा एवढंच टाकलं की बटाट्याची जी भजी आहेत ना ती फुगतात, बस एवढंच। आणि ओवा टाकलाय मी थोडासा, तर एवढं टाकून मग पीठ वगैरे टाकायचं आणि थोडंसं घट्टसं करायचं हे पीठ। माझ्याकडनं ना थोडंसं पाणी जास्त झालेलं होतं, तर मग मी ना अशा पद्धतीने भजी बनवा नक्की छान होतात। आणि इथे ना माझे जे हेल्पर होते ना ती आलेली होती, ती बसलेली होती, काय करताय तुम्ही, कोणती रेसिपी करताय ती विचारत होती। मग तिच्याबरोबर पण मी बोलत होती, कारण की आज आहे ना सकाळी उठल्यापासून आहे ना मला उसण भरली होती मानेच्या तिथे, तर त्याच्यामुळे थोडासा असा त्रास पण होत होता मला। त्याच्यामुळे कुठं असं लक्ष एवढं जास्त लागत नव्हतं बघा आपल्याला, म्हणजे काही जर झालेलं असलं की असं लक्ष, म्हणजे कामाच्या, म्हणजे मला कामाचा एवढा थकवा नव्हता, तेवढं आहे ना ते जे उसण भरली त्याचा त्रास होत होता मला। आणि मग आहे ना इथे ना मी जास्त कसं काही ना शूट नाही केलं। आज रुचिकालाच म्हटलं तूच आहे ना आज तो कॅमेरा पकड आणि शूट कर, कारण की माझं आहे ना आज एवढं असं काही लक्ष लागत नाही त्या उसणमुळे। सो आता आहे ना नंतरून गोळी वगैरे घेईल मी जर नाही थांबलं तर। तर आता इथे मी ना मिक्स करते भज्याचं आणि सुरुवातीला मेन म्हणजे कुरड्या तळून घेते। तर आता इथे जास्त नाही कुरड्या तळणार आहे मी, 2 किंवा 3च, म्हणजे नैवेद्यापुरत्याच। कारण की मी नैवेद्य आहे ना हा घरीच दाखवते, कारण की कोणी कोणी कसं गावचं जे मंदिर असतं देवीचं तर तिथे जाऊन दाखवतात, म्हणजे हा जो आखाडाचा आपण जे तळण तळतो त्याचं। आणि गोड पुऱ्या पण मी इथे केल्या नाही, कारण की ना मागच्या मंगळवारी का शुक्रवारी मी ना गुलगुले आणि ते तळलेलं होतं, मग तेव्हा तो नैवेद्य दाखवलेला होता मी। आज फक्त म्हटलं पौर्णिमा आहे तर मग फक्त म्हटलं पुरणपोळी वगैरे करून असा नैवेद्य आपण दाखवूया। सो तुम्ही कसं करतात, आखाड कसा तळतात तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर आता इथे ना कुरड्या वगैरे तळून घेते आणि नंतरून मग मी
भजे करून घेणार आहे, कारण की एका साईडला माझा भात पण झालेला आहे आणि आमटी पण झालेली आहे. तर कटाची आमटी मी कशी करते म्हणजे कांदा लसूण विरहित, तर याचा पण आहे ना व्हिडिओ आलेला आहे, सो तो पण नक्की बघा जाऊन. तर मी आज आहे ना सगळं कांदा आणि लसूण विरहित आजचा माझा स्वयंपाक आहे. म्हणजे नेहमी मी असंच करते, देवीला जर नैवेद्य दाखवायचा असला तर. असं काही नाही आहे म्हणजे करत नाही मी, पण करते म्हणजे कांदा लसूण टाकून असा स्वयंपाक म्हणजे नैवेद्यासाठी. पण असं पौर्णिमा वगैरे जर असला तर नाही करत मी. तर आजचा हा पूर्ण स्वयंपाक कांदा आणि लसूण विरहित आहे. सो आता इथं बघू शकता छान असे बटाट्याचे भजे मी तळते आणि खरं सांगते खूप छान होतात, क्रिस्पी पण होतात, नरम पडत नाही. मेन म्हणजे आपण जर सोडा टाकला ना तो फुगतं तर खरं भजे, पण थोडंसं आहे ना नरम पडतात नंतरून. तर आता हे भजे तसे काही होणार नाही, नरम वगैरे पडत नाही, छान लागतात. तर नक्की एकदा करून बघा. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आहे ना आम्ही म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवला मी आणि आम्ही गेलो मग केंद्रामध्ये. आम्ही 4घच जण गेलो, कारण की हे अक्कलकोटला जातात पौर्णिमेला. त्याच्यामुळं मग ते तिकडनं गुरुपद घेऊन येणार. त्याच्यामुळे आम्ही पटकन ना केंद्रामध्ये गेलो. गर्दी काही एवढी नव्हती आणि मग नंतरून छानपैकी असं दर्शन झालं. तुम्हाला पण दर्शन देते मी. आणि मग नंतरून ना तिथं गेल्यानंतर आहे ना आम्ही प्रत्येकाने ना गुरुपद घेतलं, कारण की मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना तेव्हा एकत्र त्यांनी गुरुपद दिलं होतं, पण आता ह्या वेळेस आहे ना प्रत्येकाने वेगवेगळं गुरुपद घ्यायचं होतं. मग त्याच्यामुळे मग ते सगळं काही छान असं घेतलं गुरुपद. आणि ना केंद्रात जाताना आपल्याला नारळ आणि खडीसाखर असं घेऊन जायचं होतं, म्हणजे जेव्हा आपण गुरुपद घेणार होतो तेव्हा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फुलं किंवा म्हणजे फळ, म्हणजे जसं स्वामींना जो आवडता पदार्थ आहे तोही नेला तरीही चालतो, पण मेन म्हणजे नारळ आणि खडीसाखर असं आहे ना आपल्याला घेऊन जायचं होतं. आता इथं तुम्ही बघू शकता मला मान आहे ना जास्त काही हलवताच येत नव्हती. मी कसं तरी ना म्हणजे केलं, कारण की ना मी आज आहे ना साडीसुद्धा घातली नाही. मला म्हणजे ना मानेमुळे ना घालताच येत नव्हती. सो मग मी आज पहिल्यांदा आहे ना ड्रेसवर आहे ना गेली होती. नाही तर नेहमी ना मी ना केंद्रात जाताना आहे ना ही साडी ही असतेच माझी. तर म्हटलं ठीक आहे, आता ह्या मानेमुळे काहीच करता येत नाही होतं म्हणून. तर आता इथे ना बघू शकता घेते मी गुरुपद. श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे माता पिता बंधू सखा सर्वस्व आपण आजपासून पौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा. आता माझ्या पाठीमागं मंत्र म्हणायचं अकाळ मृत्यू ते मगाशी निघाले होते, काहीच खाल्लेलं नाही त्यांनी सगळं. तीर्थ जठरे घरी जाऊन करावं लागेल.
तर आहे ना आता आमचं इथे ना सगळ्यांचं गुरुपद घेतलेलं आहे आणि आता इथे ना मी ना मंत्र जप करतोय. म्हणजे स्वामींचं आहे ना आपल्याला आहे ना इथे ना 11 माळी जप करायच्या होत्या आणि त्याच्यानंतर मग इथे ना झाल्यानंतर आहे ना मी ना औदुंबराला आहे ना 11 प्रदक्षिणा घातल्या आणि मग नंतरून आहे ना इथे ना प्रसाद ठेवलेला होता बुंदीचा आणि केळीचा. तर मग तो घेतल्यानंतर आहे ना मग आम्ही घरी आले आणि मग नंतरून आहे ना थोडासा आराम केला मी आणि नंतर असं काही शूट वगैरे काहीही केलं नाही मी. त्याच्यामुळे आहे ना मग आहे ना आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते. कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. पूजा आणि तेही कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.